एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प पेन यांच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा कलम कॅम्प कशेळे येथे गेल्या वर्षापासून शाळा सुरू करण्यात आली असून शाळेतील सर्व शासकीय अनुदानित सुविधा पुरवल्या जात आहेत। 1ली ते 6वी पर्यंत प्रथम वर्ग चालू करण्यात आले असून शासकीय आश्रमशाळेतील सर्व सुविधा या शाळेत देण्यात येत आहेत। आता दुसरीला गेलास, पहिली कुठे शाळेत होता? इथंच होता का? हां, मराठी शाळेत होता। इथं येऊन कसं वाटतं तुला? इकडे बघ, चांगलं वाटतं का? इथं काय काय भेटणार तुला? सगळं तरी काय भेटेल तुला? कपडे, पुस्तके, जेवायला, बॅगी पण भेटणार तुला। बरं वाटतं ना इथं आल्यावर? कितवीलास तू? आता 4थीला गेलास। इथे तुला काय काय भेटणार आहे शाळेत या? अजून हां, पुस्तके आणि नाश्त्याला वगैरे काय सकाळी? केळी, दूध, फळे आहेत ना, फ्रुटी, हो काय? मग कसं वाटतं इथं आल्यावर? कसं बरं वाटतं का? बरं, तिकडे शाळेपेक्षा बरं वाटतं का ते मराठी शाळेपेक्षा? हां, इथं बरं वाटतं ना? की आता काय करशील मग? रोज येशील शाळेत ना? शाळेत रोज येणार का? शाळेत रोज येणार ना? इथं राहशील काय? येऊन जाऊन करशील? इथं राहशील ना? राहायला पण सोय ना इथे? तू बघितलं का बेड वगैरे चांगले आहेत? झोपायला वगैरे चांगली व्यवस्था आहे ना? आणि तुम्हाला कपडे धुवायला पण वाया ठेवली ना इथे? मग तुम्हाला कपडे धुवायला पण नको ना? कसं वाटतं शाळेत? चांगलं वाटतं का? हां, कितवीला तू आता? 3रीला. पहिले कुठं शाळेत होता? या शाळेत होता। आता कसं वाटतं या शाळेत येऊन? चांगलं वाटतं। काय काय भेटणार तुम्हाला इथे? आणि अजून? हां, अजून काय? बॅग, नवीन शाळा, नवीन पुस्तकं आणि इथंच आणि जेवायला वगैरे? जेवायला पण भेटणार आहे? अंडा वगैरे ना जेवायला? भाजी, चिकन पण असतं का? अरे वा। अजून काय असतं इथं खायला? डाळ भात भाजी, कोबी असते, अजून बटाटा। तुला कसं वाटतं इथे? चांगलं वाटतं का? अजून काय असतंय? मग इथं राहायला कसं वाटतंय? राहायला बरं वाटेल का तुम्हाला? हां, इथंच राहाल ना तुम्ही? हां, येऊन जाऊन करणार आहे। आणि इथं तुम्हाला चांगली सोय आहे ना? झोपण्याची व्यवस्था चांगली आहे नाही? इथे राहणार नाही का? चांगली झोपू इथं राहू शकता? येऊन जाऊन करणार आहे का? पण शाळेत रोज येणार ना? रोज येणार का? चांगलं शिकवतील तुम्हाला शिक्षक? शिक्षक चांगले आहे तिथे? हो का? इथं का? तेव्हा नवीन असतील तू? हां, पण तुम्ही माझी शाळा सुरू झाली ना जुलैमध्ये इकडे आलो। हो काय? काय करणार मग? शिकणार रोज का शाळेत? हां, मस्त वाटतंय का? तू कुठली? कवटेवाडीची। तू? कवटेवाडीची। पहिल्यांदा आली? कसं बरं वाटतं की शाळा? इथं राहणार का आता? इथे चांगल्या सुविधा आहे, तिथे जेवायला आहे, राहायला आहे, सगळ्या गोष्टी भेटणार तुम्हाला। पहिले कुठे शाळेत होत्या? नाही, शाळेत कवटेवाडीतच होते का? आता इकडे आल्या। आता कितवीला तुम्ही? सगळ्या 6वीला। तू पण 6वीलाच आहे? तुम्ही पण 6वीला। तुम्ही कुठल्या? इथलेच आहेत का? पहिले होत्या का इथे शाळेत तुम्ही? पहिलं या दुसरा वर्ष। कसं वाटतं शाळेत? चांगलं वाटतं का? काय काय शिकवतात तुम्हाला? शिकवतात का? जेवायला वगैरे देतात का? आणि अजून काय काय देतात नाश्त्याला? अंडे असते, केळी पण असतात का? मग बरं वाटतं का? म्हणजे बाकी शाळेपेक्षा इथं बरं वाटतं? चांगलं आहे इथे। बाकी तुमचा मैत्रिणींना सांगाल का तुम्ही मग? हां, मोठे आहेत ना? मोठे आहे म्हणजे 6वीला वगैरे असतील ना? 5वीला मोठे आहेत का तर मैत्रिणी तुमच्या? पण बाकी तुमच्या असतील ना वयाच्या, त्यांना सांगाल ना इथे यायला? त्यांना पण सांगा शाळा चांगली आहे इथे, सर्वांनी या इथे, चांगलं शिकवतात, चांगली व्यवस्था आहे।
तू ग कितीला आहे? तिसरीला. इथंच आहे ना? कधी तू आज पहिला दिवस तुमचा. बरं वाटतं का इथे? कसं वाटतं इथे? हां, इथेच राहणार? इथंच राहणार काय? मॅडम एक आहे ना? हां. नाही, तुमच्यावर ते देखरेख ठेवतील तुम्हावरती. आणि अभ्यास करा चांगला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन अंतर्गत शासकीय आश्रमशाला कलम कॅम्प कशेळे तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पहिली, दुसरी, 5वी व 6वी नवीन प्रवेश सुरू या ठिकाणी चालू आहेत. खांडस रोड कशेळे तालुका कर्जत जिल्हा रायगड. शाळेचे वैशिष्ट्य अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वृद्ध मुलामुलींसाठी मोफत निवासी वसतिगृहाची सुविधा, DBT योजनेतून विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण, प्रथमोपचारासाठी प्रशिक्षित परिचारिका, नर्स, खेळण्यासाठी सुसज्ज मैदान व विविध प्रकारचे क्रीडा साहित्य, सुसज्ज संगणक कक्ष व ग्रंथालय, आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, सकस व चवदार दैनिक आहार, लहान मुलांना कपडे धुण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी, संपूर्ण आनंदाची शिक्षणाची सोय, संपूर्ण शालेय परिसर CCTVच्या निगराणीखाली. आपल्या मुलाचा प्रवेश आजच निश्चित करा.